तर यानंतर आपण माहिती पाहूया ॲनल्स प्रणाली. पहा मुलांनो, 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने प्रसिद्ध झालेली इतिहास लेखनाच्या संदर्भात विचार करणारी, मार्गदर्शन करणारी, दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शन करणारी एक विचार प्रणाली म्हणजे विचाराची पद्धत, विचाराची शैली अस्तित्वात आली. पहा, प्रणाली किंवा पद्धती अस्तित्वात कधी येते? एखादी व्यक्ती एखादा विचार व्यक्त करते आणि त्या व्यक्तीप्रमाणेच विचार करणाऱ्या इतरही व्यक्ती असतात. मग या समविचारी व्यक्ती एकत्र येतात, व्यक्ती एकत्र येतात, त्यांचं संघटन निर्माण होतं. व्यक्तीच्या संघटनेसोबतच विचारांचं पण एक संघटन निर्माण होतं, कारण समविचारी व्यक्ती एकत्र आल्या ना, आणि त्यातून एका विशिष्ट पद्धतीनं विचार करणाऱ्यांची एक प्रणालीच निर्माण होते. तशी इतिहास लेखनाच्या संदर्भात नव्यानेच विचार व्यक्त करणारी एक पद्धत, एक शैली 20व्या शतकात फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. तिचं नाव ॲनल्स प्रणाली किंवा ॲनल्स प्रणाली म्हणून ही विचाराची एक पद्धत फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. म्हणून तर ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं जे श्रेय आहे ते फ्रेंच इतिहासकारांना जाते. कारण ही ॲनल्स प्रणाली सुरुवातीला अस्तित्वात कुठं आली? फ्रान्समध्ये. नंतर या विचारसरणीचा, या विचारधारेचा, या विचारशैलीचा प्रचार जगभरामध्ये झाला. पण तिचा उदय, तिची सुरुवात, तिचा जन्म हा फ्रान्समध्ये झालेला आहे. फ्रान्समधल्या अनेक विचारवंतांनी, इतिहासकारांनी तिला जन्म दिलेला आहे. ठीक आहे. तर काय वेगळा विचार आहे या ॲनल्स प्रणालीमध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनातून? त्यांची दृष्टी कशी आहे इतिहासाकडं बघण्याची, गतकाळाकडं, भूतकाळाकडं बघण्याची? पहा, इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, युद्धे, राजे, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी यापुरताच मर्यादित नसावा, असं ॲनल्स प्रणालीचा पुरस्कार करणाऱ्या इतिहासकारांचं मत आहे. कारण आतापर्यंत 19व्या शतकापर्यंत जे जे ऐतिहासिक ग्रंथ निर्माण झालेले होते त्या ग्रंथांमध्ये बहुतांश जे ग्रंथ होते त्यात राजे, महाराजे, इतिहासातल्या महान व्यक्ती आणि त्या अनुषंगाने मग युद्ध आली, राजकीय घडामोडी आल्या, त्यांनी केलेलं राजकारण आलं, त्यांची कूटनीती आली, त्यांची मुत्सद्देगिरी आली, त्यांची रणनीती आली. याच गोष्टींचा जास्तीत जास्त उहापोह करण्यात आलेला होता. त्यांच्याविषयीचं लेखन करण्यात आलेलं होतं. पण ॲनल्स प्रणाली नवी दृष्टी देते इतिहासकारांना, अभ्यासकांना, की या तर गोष्टींचा अभ्यास करायचा आहेच, यांच्या तर नोंदी घ्यायच्या आहेतच, हे तर ऐतिहासिक ग्रंथामधून मांडायचं आहेच, पण त्यासोबत तत्कालीन त्या राजांच्या काळातल्या हवामान, शेती, दळणवळण, व्यापार, संदेशवहन, समाजाची विभागणी, त्या समाजाची मानसिकता, त्यावेळेचं तंत्रज्ञान, स्थानिक लोक यांचा सुद्धा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असा हा विचार आहे. पहा मुलांनो, भारतावरती ब्रिटिशांनी आपलं राज्य निर्माण केलं. म्हणजे ब्रिटिशांच्या साम्राज्याचा विस्तार हा भारतभर झालेला होता. भारत हा ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक भाग होता. जर आम्हाला ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार पूर्णपणे, समग्रपणे अभ्यासायचा असेल तर फक्त ब्रिटनमध्ये लंडन या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इसवी सन 1600 मध्ये स्थापना झाली. 1615 मध्ये या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतातल्या
मुघल बादशाह जहांगीर याच्याकडून सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर ब्रिटिशांनी बंगालमध्ये वखारीच्या भोवती किल्लेबंदी, तटबंदी बांधायला सुरुवात केली. त्याला बंगालच्या शासकाने म्हणजेच सिराजुद्दौलाने विरोध केला. त्यातून 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. त्यानंतर बंगालचा नवाब, दुसरा नवाब मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मुघल बादशहा शाह आलम विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये बक्सारचं युद्ध झालं. अलाहाबादचा तह झाला. फ्रेंचांसोबत कर्नाटकात ब्रिटिशांची 3 युद्ध झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी आपला मोर्चा मराठ्यांकडे वळवला. मराठे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये पण 3 युद्ध झाली. तिसरं युद्ध जे निर्णायक ठरलं 1818 मध्ये झालं. त्या युद्धामध्ये दुसरा बाजीराव पेशवा याचा पराभव झाला आणि पुण्याच्या शनिवार वाड्यावरती इंग्रजांचं निशाण फडकायला लागलं. त्यानंतर ब्रिटिशांनी आपला मोर्चा पंजाबकडे वळवला. शिखांचा रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी पाडाव केला. अनेक संस्थानं खालसा केली आणि 1757 ते 1857 या 100 वर्षाच्या काळामध्ये ब्रिटिशांनी जवळपास सगळ्या हिंदुस्थानावर, भारतावर आपलं राज्य प्रस्थापित केलं. एवढाच इतिहास असणार आहे का? नाही. फक्त युद्ध, लढाया, संघर्ष, जय, पराजय, अपयश, राजकारण एवढा म्हणजे समग्र इतिहास नसणार आहे. तर ब्रिटिशांना भारताकडं का यावं लागलं? ब्रिटिश भारताकडं का वळले? तशी परिस्थिती, अनुकूल परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. जसं ब्रिटनमध्ये लागलेले, इंग्लंडमध्ये लागलेले अनेक वैज्ञानिक शोध, वैज्ञानिक शोधांच्या अनुकूलतेमुळे तिथं झालेली औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रावरती माल तयार होऊ लागला आणि मोठ्या प्रमाणात यंत्रावरती माल तयार होऊ लागला, पक्का माल तयार होऊ लागला. त्याच्यासाठी लागणारा कच्चा मालही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात हवा होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातला कच्चा माल ब्रिटनमध्ये नव्हता. म्हणून त्यांना शोधाशोध करावी लागली आणि ती शोधाशोध करण्यासाठी त्यांना आशिया आणि आफ्रिका खंडासारखे नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध असणारे, नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात असणारे प्रदेश शोधावे लागले. ते या ठिकाणी आले. या ठिकाणच्या लोकांची मानसिकता त्यांनी पाहिली. कारण या साम्राज्यवादाला कारणीभूत केवळ ब्रिटिश लोक नाही आहेत, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहे, त्यांचा व्यापारी दृष्टिकोन नाही आहे, तर अनुकूलता आहे ती भारतातल्या लोकांचा दुबळेपणा. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. या ठिकाणी लोकांमध्ये जी विभागणी झालेली होती, धर्माच्या नावावर म्हणा किंवा जातीच्या नावावर म्हणा, जी विषमता एक प्रकारची निर्माण झालेली होती, जी जाती व्यवस्था होती त्याच्यातून निर्माण झाली असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा ब्रिटिश भारतात येण्यास आणि या ठिकाणी त्याने आपलं वर्चस्व निर्माण करण्यास, आपली सत्ता या ठिकाणी स्थापन करण्यास, आपले पाय घट्ट रोवून इथं ठेवण्यास कारणीभूत ठरली. म्हणजे तेच तर सांगतायत ॲनल्स प्रणाली. काय म्हणतात ते? की तत्कालीन हवामान, शेती, दळणवळण, व्यापार, संदेशवहन, समाजाची विभागणी, मानसिकता, तंत्रज्ञान आणि स्थानिक लोक यांचा पण विचार इतिहासकारांनी इतिहास लेखन करत असताना केला पाहिजे. तर तो इतिहास परिपूर्ण होईल, तो इतिहास समग्र होईल आणि कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही. कोणताही घटक इतिहासाच्या दृष्टीतून सुटणार नाही. तर या ॲनल्स प्रणालीवर सुद्धा मुलांनो 2 गुणांसाठी टिपा लेहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण पुढच्या भागाकडे वळतोय. स्त्रीवादी इतिहास लेखन. देश कोणताही असो आणि काळ कोणताही असो, जवळपास स्थिती स्त्रियांच्या संदर्भात जर विचार केला तर सारखीच होती. म्हणजे स्त्रियांना
पश्चिमेकडच्या जगात सुद्धा पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नव्हता. दुय्यम दर्जा स्त्रियांना त्या ठिकाणी दिला जायचा. पुरुषांच्या एवढं महत्त्व स्त्रियांना नव्हतं. हे कोण म्हणतंय? हे इतिहास सांगतोय. म्हणजे स्त्रिया या समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असूनही त्यांचं महत्त्व पश्चिमेकडे सुद्धा 20व्या शतकापर्यंत मानण्यात आलेलं नव्हतं. त्याच्यासाठी स्त्रियांना आणि स्त्रीवादी पुरुषांना सुद्धा संघर्ष करावा लागला. त्या संदर्भामध्ये चळवळ करावी लागली. आणि आज आपण पाहतोय की स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा समाजामध्ये दिला जातो. तर पहा मुलांनो, स्त्रीवादी इतिहास लेखनाची जी भूमिका आहे ती भूमिका सर्वप्रथम पश्चिमेकडच्या जगात, आपण पश्चिमेकडच्या जगाचा अभ्यास करतोय ना, कारण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. पश्चिमेकडच्या जगामध्ये पहिल्यांदा स्त्रीवादाची भूमिका मांडणारी एक विद्वान स्त्री, विद्वान स्त्रीला विदुषी असा शब्द आहे. तर सीमा दी बोवा या विदुषीनं पहिल्यांदा स्त्रीवादाची इतिहास लेखनामधली भूमिका सिद्ध केली. कारण 20व्या शतकापर्यंत जो इतिहास पश्चिमेकडे सुद्धा लिहिला गेला त्यात जास्तीत जास्त प्राधान्य कुणाला दिलं गेलं होतं? पुरुषांनाच दिलेलं होतं. म्हणजे समाजातली पुरुष प्रधानता इतिहास लेखनामध्ये सुद्धा दिसून येत होती. यावर पहिल्यांदा विचार कोणी केला? विचार केला सीमा दी बोवाने. आणि लोकांच्या समोर विचार मांडला कुणी? सीमा दी बोवाने. विचार इतरांनी केलाही असेल, पण पहिल्यांदा समाजाच्या समोर हा विचार मांडण्याचं धारिष्ट्य, धैर्य जर कोण दाखवलं असेल तर ते आहे सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीनं. तिचं म्हणणं काय? काय म्हणते ती? स्त्रीवादी इतिहास लेखन तिची भूमिका स्पष्ट करीत असताना स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना व्हायला हवी. इतिहास जो आतापर्यंत लिहिला जातोय तो पुरुष प्रधान आहे. म्हणजे त्यामध्ये ज्या गोष्टींचं वर्णन केलं जातं त्यात पुरुषांनाच अग्रक्रम दिलेला आहे. त्यांचाच युद्धातला सहभाग असेल, राजकीय घडामोडी असतील, महान नेते असतील, सरदार असतील, सेनापती असतील, ही सगळी मंडळी पुरुष मंडळी आहे. आणि जो काही इतिहास लिहिला गेला मग अर्थातच यांचाच इतिहास लिहिला गेला, यांचंच चरित्र, यांचंच कर्तृत्व, यांचीच कामगिरी. मग स्त्रिया समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक असताना स्त्रियांनी या समाजाला काहीच दिलं नाही का? तिची काहीच भूमिका नाही आहे का? अशीच जन्माला आली आणि गेली असं आहे का? नाही. हा विचार पहिल्यांदा प्रकर्षाने समाजाला जाणीव करून देण्याच्या दृष्टिकोनातून मांडला तो सीमा दी बोवा याने. म्हणजे स्त्रियांचं सुद्धा कर्तृत्व असतं. भलेही तिचं कर्तृत्व वेगळं असेल, पण स्त्रियांच्या कर्तृत्वाशिवाय समाजाचं कर्तृत्व, समाजाची बांधणी होऊच शकत नाही. ही जाणीव, या विचाराची जागृती पहिल्यांदा सीमा दी बोवा या फ्रेंच विदुषीनं पाश्चात्य जगाला करून दिली. आणि त्यामुळं पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार केला जावा हा विचार समाजामध्ये पुढे आला. आणि इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचाही अंतर्भाव केला जावा. जे स्त्रियांच्या विषयी इतिहास लिहिला जावा आणि स्त्रियांनीही इतिहास लेखन करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. हा विचार सीमा दी बोवा या फ्रेंच विदुषीनं मांडला. कारण आपणच आपला इतिहास लिहिला पाहिजे, आपणच आपला इतिहास लिहायला सुरुवात केली पाहिजे. हा विचार सीमा दी बोवा यांनी स्त्री समाजासमोर पहिल्यांदा मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या विचाराचा समाजावर एवढा प्रभाव निर्माण झाला की त्यातून स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत, मग नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील, रोजगार करणाऱ्या स्त्रिया असतील, किंवा तिचं कौटुंबिक आयुष्य असेल,
त्या कौटुंबिक आयुष्य ती जगत असताना तिच्या आयुष्यात तिला तिच्या समोर येणाऱ्या अनेक अडचणी असतील, त्या अडचणींवर ती कशी मात करते आहे एखाद्या शूरवीराप्रमाणे, त्या संदर्भातली माहिती देणं असेल, त्याच्यावर संशोधन सुरू झालं. म्हणजे इतिहास लेखनाला एक नवीनच दृष्टी यातून मिळाली. आणि 1990 पासून तर न फक्त पाश्चात्य जगात, सबंध जगभरामध्ये स्त्रियांना समाजातला एक महत्त्वपूर्ण घटक मानून तिच्याविषयी माहिती लिहायला अनेकांनी सुरुवात केली. म्हणजे स्त्रियांचा इतिहास लिहायला सुरुवात केली आणि पुरुषांनी सुद्धा स्त्रियांविषयीचा इतिहास लिहायला सुरुवात केली, हे आपल्याला दिसून येतं. तर मुलांनो, स्त्रीवादी इतिहास लेखन याही उपघटकावरती 2 गुणांसाठी टिपालेहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावर्षीच्या मार्च 2020च्या बोर्ड परीक्षेमध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनावरती टिपालेहा या प्रश्नाच्या अंतर्गत उपप्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे हा मुद्दा सुद्धा 2 गुणांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. तर मुलांनो, आज आपण मायकेल फुको या विचारवंताचं इतिहासाच्या दृष्टिकोनातून कार्य पाहिलं. ॲनल्स प्रणाली याविषयी माहिती पाहिली. ॲनल्स प्रणाली म्हणजे काय, तिचा उदय कुठं झाला, तिचा उदय कुणी केला, आणि त्यानंतर आपण पाहिलं स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात कुठं झाली, कुणी केली, आणि त्यानंतर कशा कशा पद्धतीनं बदल स्त्रियांच्या आयुष्यात आणि स्त्रियाकडं बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात घडत गेले, त्याविषयी आपण माहिती पाहिली. या ठिकाणी आपलं इतिहासाचं पहिलं प्रकरण, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, हे संपतंय. संपूर्ण प्रकरणाचा मन लावून एकाग्र चित्ताने वाचन करत अभ्यास करा आणि चांगले चांगले गुण मिळवा.